इन्फायनाईट बीकॉन कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या बुक सेटलमेंट संदर्भात कंपनीचे डायरेक्टर राहुल काळोखे यांचा एक व्हिडिओ नुकताच प्रसारित झाला. त्या संदर्भात सर्व गुंतवणूकदारांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात काही मुद्दे मी मांडणार आहे. इन्फायनाईट बीकॉन प्रकरणात गुंतवणूकदार म्हणून आम्ही काही गंभीर प्रश्न उपस्थित करीत आहोत, जे सध्या अनेक गुंतवणूकदारांच्या मनात स्पष्टता नसल्यामुळे संभ्रम निर्माण करत आहेत. मुद्दा क्रमांक 1. बुक सेटल होण्याआधी NOC कशासाठी हवी आहे? जर अजून संपूर्ण आर्थिक सेटलमेंट झालेले नाही तर NOC मागणे हे गुंतवणूकदारांच्या हिताला मारक ठरू शकते. कोणत्याही अंतिम परतफेडीपूर्वी NOC घेतली गेल्यास गुंतवणूकदारांच्या भविष्यातील हक्कांवर गंडांतर येऊ शकते. मुद्दा क्रमांक 2. NOC कुणाला द्यायची? सध्या ऑथेंटिक ऑथॉरिटी कोण आहे? सध्या कुठली कंपनी सुरू आहे? ट्रेड्स, इन्फायनाईट बीकॉन आणि इतर संलग्न कंपन्यांपैकी सध्या कायदेशीर अस्तित्वात असलेली आणि जबाबदार कंपनी कोण आहे हे स्पष्ट नाही. यामुळे NOC कुणाकडे द्यायची हेही गोंधळाचे आहे. मुद्दा क्रमांक 3. INR मध्ये रक्कम द्यायची ठरल्यानंतर पुन्हा TRC20 वॉलेट डाउनलोड का करायचे? मागच्या महिन्यात INR मध्ये रक्कम परत मिळेल असे सांगण्यात आले होते, परंतु आता पुन्हा क्रिप्टो TRC20 वॉलेटसाठी गुंतवणूकदारांवर दबाव का टाकला जातो आहे? मुद्दा क्रमांक 4. क्रिप्टोमध्ये फंड ट्रान्स्फर करताना गुंतवणूकदारांची NOC अथवा परमिशन का घेतली गेली नाही? आमची परवानगी न घेता क्रिप्टो माध्यम वापरणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे हे माहीत असून सुद्धा गुंतवणूकदारांची परवानगी अथवा NOC का घेतली गेली नाही? मुद्दा क्रमांक 5. कोर कमिटी लोकांचे वर्तन पारदर्शक आहे का? कोर कमिटीतील काही सदस्य स्वतःच्या मर्जीने गुंतवणूकदारांची कोणतीही सहमती न घेता पोलीस स्टेशनला सामूहिक तक्रार परस्पर दाखल करीत आहेत. त्यांनी आधी गुंतवणूकदारांची बैठक का घेतली नाही? लेखी संमती किंवा अधिकृत परवानगी का घेतली नाही? या सगळ्या गोष्टी घडत असताना गुंतवणूकदारांनी संयम का ठेवावा? या निवेदनाचा निष्कर्ष असा निघतो, बुक सेटलमेंट न झाल्यामुळे NOC घेणे अनधिकृत आणि संभाव्य धोका निर्माण करणारे ठरू शकते. सर्व डायरेक्टर आणि कोर कमिटीने पारदर्शकतेने आणि कायदेशीर दृष्टीने योग्य असेच निर्णय घ्यावेत, जेणेकरून यापुढे गुंतवणूकदारांची दिशाभूल अथवा फसवणूक होणार नाही.